अशा प्रकारचे गेम प्लॅन केले आहेत त्याच्या थ्रू मुलांची टीम बिल्डिंग होऊ शकते. ते एकमेकांना एकमेकांचे प्लॅन सांगू शकतात. तुमच्याकडे जी मुलं येतात तर तुम्ही काय काय बघताय? आता हेल्थ इश्यू तर इतके प्रचंड प्रमाणात वाढलेत की इतक्या लहान मुलांना स्पेक्स आलेले आहेत, लहान मुलांना डायबिटीस लगेच होतो. पुण्यामध्ये बॅडमिंटनचा शोध लागला. पुण्याने बॅडमिंटन अख्ख्या जगाला दिलं. कोल्ड ड्रिंक्स अक्षरशः बॅन करा आहे. स्टिंग वरती तर स्पेशली लिहिलेलं आहे की ते लहान मुलांसाठी नाहीये. जग बदलत चाललेलं आहे. चुकीच्या गोष्टीला ची सवय लागायला एक सेकंदही नाही लागत. पण तीच जर बरोबर करायची असेल तर त्याला कित्येक वर्ष जाऊ शकतात. नमस्कार, मी श्वेता मोरे. आज तुमचं जिजारायाच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. ज्यासाठी आपण हे पॉडकास्ट घेतो म्हणजे लहान मुलं 0 ते 16 वर्षापर्यंत मुलांना बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात किंवा आपल्या जवळपास उपलब्ध असतात, पण तरीही काय म्हणतो की काय करायचं, कसं पालनपोषण करायचं किंवा काही आपण वेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांना देऊ शकतो का? तर आज ह्यासाठी नितीन शेटे सर जे आहेत हे आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. आणि आजच्या गप्पा ज्या असणार आहेत ही मुलं आणि मुलांची हेल्थ आणि स्पोर्ट्स की ह्या सगळ्याचा प्रवास कसा सुरू होऊ शकतो, मुलं काय काय करू शकतात, आता आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तर मी जसं म्हटलं की लहान मुलं, स्पोर्ट्स आणि फिटनेस, आता खरंच सध्या बरेचसे पालक खूप कॉन्शियस झालेले आहेत या बाबतीत. तर मला तुम्ही सांगा की म्हणजे हे सगळं सुरू करायच्या आधी तुम्ही ह्यात कसे आलात आणि तुमचा प्रवास कसा सुरू झाला? ओके. मी वयाच्या 7व्याच वर्षी माझ्या बाबांनी मला कराटे क्लासमध्ये घातलं. अरे वा. म्हणजे पहिली दुसरीमध्ये असेलच. मग तेव्हापासून मी आजतागत कराटेमध्येच आहे. गेले 27-28 वर्ष मी कराटे करतोय. बापरे. हो. त्याचबरोबर मी ज्यावेळेस 12वी पास आउट झालो त्याच्यानंतर ना असं काही ठरवलं नव्हतं त्या काळामध्ये की कुठल्या क्षेत्रात जावं, काय करावं, हे असं काहीच माहित नव्हतं. मग जे जसं सांगत गेले तसं मी त्या प्रवासात पुढे जात गेलो. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की तू BPEd कर, तुझं स्पोर्ट्स खूपच चांगलं आहे आणि तुला शिकवायला आवडतं आणि तू बोलतो खूप छान, लहान मुलं तुला आवडतात. मग मी BPEd केलं भारतीय विद्यापीठमधनं. ओके. मग त्याच्या पुढे मास्टर्स असतं. त्यानंतर मला तिथे गेल्यानंतर कळलं की त्याच्यामध्ये मास्टर्स पण असतं. मग मी मास्टर्स पण केलं पुणे विद्यापीठामधनं. मग तिथे मला कळालं की म्हणजे फॉरेनमध्ये कसे कसे खेळ शिकवले जातात आणि वयाच्या कितव्या वर्षापासून शिकवावं ते मला समजलं. आपल्याकडे तसं नसतं. म्हणजे पालकांना वाटतं, काही पालक खूप कॉन्शियस असतात, जागृत असतात, त्याप्रमाणे ते पालक स्वतः इनिशिएटिव्ह घेतात. बट मुलांना स्वतःहून ते कुठं नेत नाहीत. ते स्वतःहून मुलांना नेतात गार्डन मध्ये मूव्हीज दाखवायला. बट एखाद्या ठिकाणी एखादी चॅम्पियनशिप, म्हणजे आता पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, त्याचबरोबर पुण्यामध्ये बॅडमिंटनचा शोध लागला आणि पुण्याने बॅडमिंटन अख्ख्या जगाला दिलं. हे खूप पालक सांगत नाही. आणि मग बॅडमिंटनच्या मॅचेस होतात, टेबल टेनिसच्या मॅचेस होतात. मग लहान वयातच पालकांनी जर मुलांना सोबत नेलं मॅच स्पर्धा पाहायला, जसे आपण गार्डन मध्ये नेतो, त्यांच्यामध्ये एक खेळाची गोडी निर्माण होऊ शकते. नाही, खरंच ही गोष्ट तुम्ही खूपच छान सांगितली की असं इकडे तिकडे नेण्यापेक्षा तुम्ही मुलांना त्या गोष्टी जर दाखवल्या तर आपसुकच ती गोडी निर्माण व्हायला मदत होणार आहे. तर ह्या सगळ्याचा प्रवास म्हणजे लहान मुलांना स्पोर्ट्स किंवा फिटनेस कितव्या वर्षापासून सुरू केला पाहिजे? असं काही ठराविक वय निश्चित नाहीये. मुलं चालायला बोलायला लागले की तुम्ही लगेचच त्यांचं स्पोर्ट्स चालू केलं तरी चालू शकतं. ओके. कारण म्हणजे ते ज्या वेळेस थ्रू द फन फिटनेस असं जर त्यांना शिकवलं तर ते नक्कीच शिकू शकतात. ओके ओके. म्हणजे पण हे किती अवघड आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की मूल जसं चालायला बोलायला लागलं साधारण 1-1.5 वर्षाचं झाल्यानंतर, 2 वर्षाचं झाल्यानंतर, पण 2 वर्षाच्या मुलाला शिकवणं इट इज अ टफ जॉब. तर ते कसं होऊ शकतं हे तुम्ही मला सांगाल का? आपण 2 वर्षाच्या मुलांना काही शिकवताना टार्गेट्स जर डोळ्यासमोर ठेवले तर हे शक्य आहे. पण त्याची अचिव्हमेंट म्हणजे 1 महिन्यात त्याला हे शिकता आलं पाहिजे, 2 महिन्यात हे शिकता आलं पाहिजे, हे असं काही आपण गृहीत नाही धरायचं. त्यांना त्यांच्या प्रमाणे करून द्यायचं. एक्सप्लोर जेवढं हवंय तेवढं करून द्यायचं. बेसिकली त्यांना कॅचिंग, थ्रोईंग, आता स्टार्टिंगला शिकवताना त्यांच्यासमोर खूप साऱ्या वेगवेगळ्या रंगांचे बॉल ठेवायचे आणि त्यांना फक्त ते फेकायला लावायचे.
त्यांना ते खूप आवडतं. पण आपण सांगितलं टार्गेट ठेवून की तू त्याला मार, हे कर, शिकव, तर ते त्यांना तेवढं इतक्या लवकर झेपत नाही आणि ते लगेच तिथं बसत नाही. त्यामुळं टार्गेट नाही झालं तर ते मुलांना पण थोडंसं हे होतं, डिसअपॉइंटिंग होतं की हा नाही झालं. आणि मग कोचला पण त्या प्रकारचं फिलिंग येतं की त्याला ते जमत नाहीये. पण अपेक्षा जास्त न ठेवता त्यांना तो टास्क फक्त कम्प्लीट करून द्यायचा. टास्क कम्प्लीट झाला की आपण जिंकलो हे एवढंच समजायचं. अरे वा. त्याप्रमाणे ते मुलांना आपल्याला फक्त शिकवायचं की आय हँड कोऑर्डिनेशन किंवा हातातली ताकद कशी वाढवायची, पळताना पायातली ताकद कशी वाढवायची, या गोष्टी आपण त्यांना शिकवू शकतो. पण म्हणजे काही काही वेळेस बोललं जातं की एवढ्या लहान वयात मुलांची हाडं एवढी मजबूत नसतात, मग एवढं एक्सपोजर नाही दिलं पाहिजे, काही पालकांचं असं असतं. पण आता मी माझ्या मुलीच्या बाबतीतही बघते ना, तर असं वाटतं आपल्याला, पण मुलांमध्ये प्रचंड ताकद असते आणि ह्या सगळ्यात मुलं खरंच करू शकतात. पण तेच की तुम्ही जसं म्हटलात, पालकांनी जर इनिशिएटिव्ह घेतलं तरच मुलं करू शकणार आहेत. अदरवाईज मुलं कसं काय कुठे जाऊ शकतील आणि करू शकतील. आता वयाची प्रत्येक गोष्टीतच म्हटलं जातं की 0 ते 5 वर्ष खूप महत्वाची असतात. पहिल्या 2 वर्षात खूप जास्त 3 वर्षापर्यंत ब्रेन डेव्हलपमेंट होत असते. तर मग फिजिकल डेव्हलपमेंटचं कसं काय असतं? तुम्ही सर्वात पहिलं बोललात ते खूप बरोबर आहे की खूप कमी वयामध्ये खूप त्यांना हार्ड कोअर एक्सप्लोजिव्ह ऍक्टिव्हिटी नाही द्यायच्या. त्यांना आपण बेसिक्स ऍक्टिव्हिटी सगळ्या देऊ शकतो की सँड असेल किंवा ते समुद्रकिनारी गेले तर त्यांना ते भरतात, खेळतात, ती पण एक प्रकारची ऍक्टिव्हिटीज आहे. आता 2 प्रकारचे टिश्यू असतात, एक रेड फायबर असतात आणि एक व्हाईट फायबर असतात. मग आपण ज्या वेळेस त्यांची बॉडी एक्झाम करतो त्यावेळेस आपल्याला समजतं की कुठल्या प्रकारचे. रेड प्रकारचे असतात ते खूप लॉंग लास्टिंग ऍक्टिव्हिटीसाठी असतात आणि जे व्हाईट फायबर सेल्स असतात ते शॉर्ट आणि हाय एक्सप्लोजिव्ह पॉवरसाठी वापरले जातात. मग त्या प्रकारचे आपण त्यांना एकदम लाईट ऍक्टिव्हिटी जर दिल्या तर त्यातनं त्यांना कुठल्याच प्रकारचा धोका नाही किंवा कुठल्याही प्रकारची इंजुरी नाही होऊ शकणार आहे. आणि त्यांना वेगवेगळ्या खेळांचं प्लॅटफॉर्म मिळाला तर त्यांना कळतं की हा टीम गेम आहे, हा इंडिव्हिज्युअल गेम आहे. तर आपण त्यांना त्या प्रकारचं त्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला पाहिजे. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची इंजुरी न होता ते तो खेळ आनंदाने एन्जॉय करू शकतात. बरोबर. आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे जर मुलं स्पोर्ट्सला यायला लागली, ती एकत्रही येतात. मुलांमध्ये येणं आणि ते एकत्र येऊन खेळणंही मुलांना कळतं. बरोबर. सो म्हणजे हा जो एज आहे, मी जसं म्हटलं की ब्रेन डेव्हलपमेंट खूप होत असते आणि तसं माईट बी फिजिकल डेव्हलपमेंट ही खूपच होत असते. सो ह्या सगळ्यात त्यांना सगळ्याच ग्रोथसाठी खूप फायदा होतो. नक्कीच. मग तुम्ही म्हणजे लहान मुलांचे ज्या ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत तर ह्याचा प्लॅन कसा केलेला आहे? म्हणजे काय तुमचा फोकस असणार आहे? कुठल्या मुलांना टार्गेट ठेवून तुम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेणार आहात? आता मोस्टली आता ही जनरेशन झेन अल्फा आता म्हणू आपण, कारण झेन झी मागं पडले. आता ही मुलं थोडीफार कोविडमुळे किंवा काही मायक्रो फॅमिलीमुळं एकटी झालेत. त्यांना खूप जास्त डिजिटलाइज झालेत किंवा लॅपटॉप, टीव्ही, मोबाईलमुळं ती खूप साऱ्या गोष्टी शेअर करत नाही. मग आपण अशा प्रकारचे गेम प्लॅन केले आहेत ज्याच्या थ्रू मुलांची टीम बिल्डिंग होऊ शकते, चांगली शेअर करू शकतात, ते एकमेकांचे प्लॅन सांगू शकतात की कशी ही ऍक्टिव्हिटी, कसा टास्क तो पूर्ण करायचा आहे थ्रू युअर पार्टनर, थ्रू युअर टीम. सिंगल मोनो ऍक्टिव्हिटी त्यांच्या आहेतच खूप साऱ्या प्लॅन केलेल्या, बट आपण अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी प्लॅन केलेल्या आहेत की ज्या प्रकारे एखादी ऍक्टिव्हिटी त्यांना परफॉर्म करायची तर त्यांना त्याच्या पार्टनरची म्हणजे मेल फिमेल कोणीही असेल त्याची त्यांना ती गरज लागणारच आहे आणि ती केल्यानंतर ते ती ऍक्टिव्हिटी खूप कमी वेळामध्ये आणि योग्य पद्धतीने पूर्ण करतील. अशा ऍक्टिव्हिटी आपण प्लॅन केलेल्या आहेत आणि त्याचा प्रॉपर सिलेबसच आपल्याकडे आहे. ओके. आणि मग हे आता तुमचं जे आहे ते 2 ते 6 वर्ष हे तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे की त्या मुलांसाठी. तुम्ही जसं म्हटलं की कोविड नंतर बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत, तर म्हणजे हेल्थ वाईज तुम्ही आता मुलांना कसं रेट कराल? म्हणजे काय आहे सध्या? मोबाईल तर हे सगळं आहेच आहे, बट बाकीचे हेल्थ इश्यूज तुमच्याकडे जी मुलं येतात तर तुम्ही काय काय बघताय? आता हेल्थ इश्यू तर इतके प्रचंड प्रमाणात वाढलेत की इतक्या लहान मुलांना स्पेक्ट्स आलेले आहेत, लहान मुलांना डायबिटीस लगेच होतो, खूप सारे. म्हणजे
त्या ऍक्च्युअली त्या मुलांची त्यात चुकी नाहीये. मुलांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज इतक्या शॉर्ट झाल्यात, म्हणजे तो सकाळी उठला, आवरलं की ती बस येते, व्हॅन येते, त्यात बसला की शाळेत पोहोचतो. आठवड्यातनं एखादा दुसरा पिरियड असतो त्यांचा स्पोर्ट्सचा, त्याच्यामध्ये पण त्यांच्या वर्गाचा काउंट असतो 30-40 आणि 40 मिनिटाचा 30 मिनिटाचा पिरियड 5 मिनिटं जायला यायला असतात. 30 मिनिटात ते ऍक्टिव्हिटी किती परफॉर्म करणार? म्हणजे फिजिकल फिटनेसवरती इतक्या मर्यादा आल्या आहेत की ती मुलं तितक्या प्रकारे ऍक्टिव्ह नाहीयेत. मग ती ऍक्टिव्ह होण्यासाठी आपण त्यांचं वॉर्मअपच सुरू करतो फनद्वारे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना शेप्स बनवायला सांगतो, हाताने, पायाने, त्याप्रमाणे ते हसत खेळत वॉर्मअप करतात. पुढच्या ऍक्टिव्हिटी त्यांनी इक्विपमेंट पाहिले की त्यांना खूपच आनंद होतो. मग ते अजून जास्त एंगेज होऊन खूप मन मोकळ्या प्राण्याप्रमाणे ते हसत खेळत त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करतात. बरोबर. ओके. सो म्हणजे ह्या तर सगळ्या गोष्टी आता मुलांच्या झाल्या, पण तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही वयाच्या 7व्या वर्षापासून 8व्या वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली. मागचे गेले 16 वर्ष तुम्ही म्हणजे 12वी नंतर तुम्ही ह्या सगळ्यातच आहात. आत्तापर्यंत तुम्ही किती मुलांना ट्रेन केलेलं आहे? कसं तुमचं झालेलं आहे हे? स्पोर्ट्स नर्सरी मिनी ॲथलेटिक्स मध्ये म्हणाल तर मी आतापर्यंत 500-600 मुलांना शिकवलेलं आहे. आणि मार्शल आर्ट कराटेमध्ये आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त मुलांना मी शिकवलेलं आहे. आणि 200 पेक्षा जास्त ब्लॅक बेल्ट विद्यार्थी झालेत माझ्याकडनं. अरे वा. आणि आतापर्यंत 1.5 लाख पेक्षा जास्त मुली आणि महिलांना सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग दिलेलं आहे. खूप साऱ्या शाळा, कॉलेजेस, IT कंपनीज अशा द्वारे. राईट. बरोबर. हे जे सगळं आहे म्हणजे तुम्ही इतक्या मुलांना आतापर्यंत ट्रेन केलेलं आहे, तुमचं एवढं मोठं प्रत्येक मुलाच्या फिजिकल हेल्थमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे ह्यामध्ये म्हणजे तुम्ही जो नर्सरी ॲथलेटिक आणि हे जे आहे, तर हे किती दिवसांचं असणार आहे? कसं करू शकतात मुलं आणि ह्याचं पुढे फ्युचर काय आहे? म्हणजे की त्या मुलांनी म्हणजे आता तो मुलगा जर तुमच्यासोबत 2-3 वर्ष आहे तर त्या मुलांनी भविष्यात काय करावं, कुठले खेळ खेळावे, हे कसं तुम्ही अॅनलाइज करणार आहात, स्क्रीनिंग करणार आहात? आता आपल्याकडे 2 कोर्स आहेत, एक स्पोर्ट्स नर्सरी आहे आणि एक मिनी ॲथलेटिक्स आहे. ज्यावेळेस मुलगा ऍडमिशन घेतो त्यावेळेस आपण त्याची एक प्री टेस्ट घेतो की म्हणजे त्याचं आता एक 100 मीटर खूपच जास्त म्हणता येईल आपल्याला, एक 20 मीटर जर त्याची रनिंग केली तर त्याचा आपण हार्ट रेट, पल्स रेट किंवा त्याला किती दम लागतोय, काही टेस्ट आहेत त्या आपण त्याने ऍडमिशन केल्या त्या टेस्ट घेणार. मग ड्युरिंग 3 महिने 6 महिन्याचा त्याचा वर्कआउट पूर्ण झाला म्हणजे आमचा जो सिलेबस आहे तो आम्ही त्याच्याकडनं पूर्ण करून घेणार आणि मग 6 महिन्यानंतर आम्ही पॅरेंट्सला रिझल्ट दाखवणार. आणि मग त्या याच्यामध्ये म्हणजे वर्कआउट ऍक्टिव्हिटी चालू असताना आपण त्याच्यावरती पूर्ण व्यवस्थित लक्ष ठेवणार की तो किती ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होतोय, त्याला किती पुश करावं लागतंय कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये आणि त्याची कुठली ऍक्टिव्हिटी किती चांगली आहे त्याला आपण मार्किंग करणार, ग्रेडिंग करणार. मग आपण त्यांना पॅरेंट्सना आपल्याला सांगायला खूप इझी होणार. थ्रू द रिझल्ट पेपर आपण त्यांना दाखवणार की हा इंट्रोवर्ड आहे, एक्स्ट्रोवर्ड आहे, हा कुठल्या गेम साठी खूप चांगला आहे. आपण पॅरेंट्स समोर एक 5-6 प्रकारचे वेगवेगळे गेम ठेवणार की याच्याशी रिलेटेड हे 5-6 गेम आहेत की याच्यामध्ये हा खूप छान पुढे जाऊ शकतो. टॅलेंट आयडेंटिफिकेशन करू शकतो आपण. आणि एकदा पॅरेंट्सला टॅलेंट आयडेंटिफिकेशन करून दिलं की मग त्यांना टॅलेंट डेव्हलपमेंट साठी खूप सोपं होऊ शकतं, कारण आयडेंटिफिकेशन होणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी इथे तुम्हाला सांगेल की बघा ना, पुण्यासारख्या ठिकाणी पण एवढे खेळ खेळले जातात, पण कॉमनली घरात काय की म्हणजे जे पालकाला येत असतं, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट ह्या गोष्टी खूपच कॉमन आहेत. सो माझं मूल काय करणार आहे तर हॉकी खेळणारे, फुटबॉल खेळणारे, क्रिकेट खेळणारे, बट बियॉन्ड दॅट खूप स्पोर्ट्स आहेत की जे लोकांना नाही माहिती. आणि तुम्ही जे सांगताय की जर ह्याचं आयडेंटिफिकेशन झालं तर पालकांनाही खरेच एवढे सारे स्पोर्ट्स नसतात माहिती, तर तुमच्या ह्याच्या थ्रू हे खूप चांगलं गायडन्स मिळू शकतो आणि ह्यातनं मुलं पुढे जाऊ काय म्हणतो अप्रोप्रिएट करिअर जर निवडलं गेलं ह्याच्यात तर खरंच त्यांचं फ्युचर ब्राईट होऊ शकतं. म्हणजे एखादा मुलगा नसेल बनला फुटबॉलसाठी पण पालकांनी पाठवलेला आहे, जवळच आहे क्लास, तो फुटबॉलला जा. पण हे करणं खूप महत्वाचं आहे आणि जे तुमच्या इथे तुम्ही ते करता. अजून एक गोष्ट तुम्ही जे सुरुवातीला सांगितली की मूल आल्यानंतर तुम्ही त्याचं ते फिजिकल चेकअप करणार आहात. म्हणजे खरंच मीही जर आता विचार केला तर लहान मुलांना बालदमा असतो,
मल्टिपल गोष्टी असतात. खूप साऱ्या तर हे जर आयडेंटिफाय नाही झालं आणि त्या मुलाकडनं आपण नुसतं करून घेत राहिलं तर पण खूप चुकीचं होऊ शकतं. तर मग त्याच्यात कसं कसं काय असतं, म्हणजे हेल्थ आणि हे कसं तुम्ही ते पॅरामीटर्स चेक करता? आता जर आपण स्पोर्ट्स निवडले, ॲथलेटिक्समध्ये निवडलं, ॲथलेटिक्समध्ये रनिंग नावाचा एक खेळ आहे ज्याच्यामध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, त्याचबरोबर हाफ मॅरेथॉन आणि फुल मॅरेथॉन, जी 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन असते. तर त्याचं हार्टच त्या लेवलचं नाही बनलं आणि त्याला आपण फुल मॅरेथॉनला जर उतरवलं, खेळवलं, त्याची ती ट्रेनिंग दिली, तर ते ट्रेनिंग तो घेऊच शकणार नाही. त्यामुळे त्याचं ते फिजिकल चेकअप होणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच त्याच्या आईबाबांचं सुद्धा फिजिकल चेकअप होणार, की बाबा जेनेटिक तो कसा आहे आणि बॅकग्राऊंड त्याचं कसं आहे. तर जर ते आपल्याला मिळलं तर आपल्याला योग्य प्रकारे खूप ॲक्युरेट रिझल्ट आपल्याला देता येऊ शकतो. कारण भारत हा इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश आहे आणि ऑलिम्पिकमध्ये जर आपण पाहिलं तर इतक्या कमी प्रमाणामध्ये मेडल देतात. आणि हेच जर बाकीच्या देशांमध्ये आपण पाहिलं तर मग हाच फरक आहे. आपल्याला हेच थोडं चेंज करायचं आहे, असंच काहीतरी वेगळी क्रांती घडून आणायची आहे. आणि हे जे तुम्ही म्हणताय ना, तर मला खरंच वाटतं प्रत्येक गोष्ट मुलामध्ये लहानपणापासूनच रुजू झाली तर तो ती पुढे घेऊन जाणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की सवयी लावायच्या, पहिल्या 5-6 वर्षातच सवयी लागतात चांगल्या, माझ्या मते तरी. तर ह्यातली ही एक सवय म्हणजे स्पोर्ट्स. हल्ली बघा ना, मुलांचं उशिरा उठणं, अवेळी खाणं किंवा चुकीच्या खाण्याच्या पद्धती असणं, हे किती प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आणि म्हणजे तुम्ही जसं म्हटलात की चष्मा लागणं किंवा डायबिटीज, शुगरचं प्रमाण किंवा हार्ट अटॅक पण येणं, ओबेसिटी. सो ह्या सगळ्या गोष्टी खूपच दिसून येतात आणि वाढत चाललेल्या आहेत. सो स्पोर्ट्सचं कॉन्ट्रीब्युशन असणं खूप महत्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे सांगत होतात की खेळ निवडणं जे आहे की इंडिव्हिज्युअल किंवा टीम गेम, तर ह्याच्यात कसं तुम्ही ते फिल्ट्रेशन कसं असतं, कसं ती प्रोसेस असते? आता जे लहान मुलं आपल्याकडे येणार त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी, चॅलेंजेस, टास्क आपण दिले की ते परफॉर्म करत असतानाच आपल्याला समजणार. काही पॅरामीटर्स आहेत त्याच्याद्वारे आपण त्यांना चेक करणार. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्या वेळेस ते मूल लहान आहे तर त्याला आपण एखादा इंडिव्हिज्युअल आणि एखादा टीम गेम आपणच त्याला दिला पाहिजे. की त्याच्यासमोर असं नाही होणार की टीम गेम मध्ये खूप वेळेला असं होतं की त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल, त्यामध्ये खूप टॅलेंट आहे, पण एकटा प्लेअर खेळून टीम जिंकू शकत नाही. मग अशा वेळेला त्याच्याकडे दुसरा जर ऑप्शन असेल इंडिव्हिज्युअल गेमचा, तर तिथे तो खूप जास्त मोठ्या लेवल पर्यंत परफॉर्म करून तो सक्सेस होऊ शकतो. म्हणून आपण त्यांना टीम गेम सोबत, पालकांनी पण त्यांना टीम गेम सोबत एक इंडिव्हिज्युअल गेम पण दिला पाहिजे, की जेणेकरून एक पहिलं मला असं वैयक्तिक माझं असं मत आहे की एखादं नॅशनल लेवलचं मेडल तो मिळवण्यापेक्षा पालकांनी किंवा त्या मुलांनी असं एक उद्दिष्ट धरलं पाहिजे की मी जितकी काही 70 वर्ष 80 वर्ष जे काही मी जगेल ते मला निरोगी आयुष्य जगायचं आहे. की जेणेकरून मी जे दैनंदिन जी काही कामं करेल ती कामं करताना मला दम लागणार नाही, माझा स्टॅमिना कंटिन्यू राहील, माझी एनर्जी लेवल मेंटेन राहील, असा थकवा, फटीग मला लगेच जाणवणार नाही. त्यासाठी मला व्यायाम करायचा आहे. मेडल वगैरे तर आहेच, प्रायोरिटी आहेच, बट सगळ्यात मेन प्रायोरिटी आहे की स्वतःची हेल्थ खूप चांगली राहिली पाहिजे. त्याच्याकडे खूप लोकांचं लक्षच नसतं. तर त्यासाठी तरी तुम्ही खेळा, हे मला सांगायचंय. आणि लहानपणापासून ती सवय लावली तर ते एक नाही का स्पिरिट राहतं आणि आयुष्याचा एक भागच बनतो जे आहे. तर म्हणजे काही मुलं बघा खूप चिडकी असतात, किंवा म्हणजे एखादी गोष्ट जर नाहीच झाली तर खूप रागराग करणं, चिडचिड करणं. मला असं वाटतं की जी लोक स्पोर्ट्स खेळतात, जी मुलं स्पोर्ट्स खेळतात, त्यांच्यामध्ये ही गोष्ट खूप कमी आढळून येते. कारण की त्यांना माहितीये हार जीत तो होते रहता है. बरोबर आहे. त्यांचं मन त्या गोष्टींसाठी रेडी झालेलं असतं. पण जे नाही खेळत तर त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी खरंच खूप दिसून येतात. हे मी पण ऑब्झर्व केलेलं आहे. प्रत्येक मुलामध्ये, माणसांमध्ये राग हा असतोच, बट खेळ आला की त्याला कंट्रोल कसं करायचं हे खेळ शिकवतो तुम्हाला. की राग कुठे काढायचा, कुठे नाही काढायचा, कुठे एक पाऊल पुढे जायचं, कुठे मागायचं, हे स्पोर्ट्समुळं खूप लहान मुलांना लवकर शिकवता येतं आपल्याला. प्रत्येक जण शिकतोच हे, पण काही वेळेला खूप उशीर झालेला असतो शिकून.
मग ते स्पोर्ट्समुळे आपल्याला खूप लवकर शिकवता येतं. प्रत्येक पालकाला हे प्रश्न पडलेले असतात की मी कसं सुरू करायचं, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी ही प्रत्येक पालक, मी तुम्हाला सांगते की ह्या शोधात आहे की मला काहीतरी द्यायचंय माझ्या मुलाला पण मला सापडत नाहीये, किंवा खूप लिमिटेड ऑप्शन्स आहेत. सो तुम्ही जे म्हणता की स्पोर्ट्स नर्सरी, की अलॉंग विथ स्कूलिंग तुम्ही हेही तुमच्या मुलाकडनं करून घेऊ शकता आणि जे रोज होऊ शकते. बरोबर. म्हणजे शाळा महत्वाची आहेच आहे, पण त्याच्यासोबत स्पोर्ट्स सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सो आणि 2 ते 6 वर्ष तुम्ही जे आता मुलांसाठीचं टार्गेट ठेवलेलं आहे, तर खरंच ही त्यांची होणारी डेव्हलपमेंट, म्हणजे 6व्या वर्षात काही मुलांना तर असं होईल की मेन स्पोर्ट्सच खेळायला लागलेले आहेत, असंही होऊच शकतं. सो तुम्ही जे आतापर्यंत मुलं नर्सरीसाठी जी शिकवलेली आहेत, तर त्यांची डेव्हलपमेंट तुम्ही कशी पाहिलेली आहे? आता आम्ही जी मुलं स्पोर्ट्स नर्सरी मिनी ॲथलेटिक्समध्ये शिकवली आहे, म्हणजे आता मी गेले 4 वर्ष स्पोर्ट्स नर्सरी मिनी ॲथलेटिक्स माझं चालू आहे. कोथरूड, खूप साऱ्या ठिकाणी चालू आहे. ती मुलांचा आता प्रोग्रेस असा आहे की त्या मुलांची ग्रिपिंग खूप छान झालेली आहे. म्हणजे काही मुलं मलखांबला गेले, रोप मलखांबला गेले, काही मुलं मार्शल आर्ट मध्ये गेले, काही मुलं फुटबॉल झाले. तर त्यांची तिथं त्यांना लगेच स्किल शिकायची वेळ आली. त्यांना फिटनेसला वेगळा वेळ देण्याची वेळ तो वाचला, की काही तुम्ही ठराविक स्पोर्ट्स निवडले की मग तिथे गेल्यानंतर ते तुम्हाला फिटनेस शिकवणार, मग ते गेमची जी कंडिशनिंग असते ती शिकवायला तो वेळ जातो. मग त्यापेक्षा तो आपण आत्ताच लहान वयातच जर मुलांना शिकवलं, म्हणजे बेसिक जे फिजिकल फिटनेसचे कंपोनंट्स आहेत, की स्पीड, पॉवर, बॅलन्स, टार्गेट, फ्लेक्झिबिलिटी, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण स्पोर्ट्स नर्सरी मिनी ॲथलेटिक्स मध्ये मुलांना प्रॉपर शिकवतो थ्रू द इक्विपमेंट वेगवेगळ्या. मग त्यांना तिथे वेगळा त्यांचा स्पोर्ट्स आयडेंटिफाय झाला की मग तिथे जाऊन त्यांना फक्त स्किल शिकायचं. एकदा ते स्किल शिकलं की मग ते त्यांचे त्या गेममध्ये मास्टर खूप लवकर होतात. आणि मग अंडर 8, अंडर 10च्या ज्या टीम्स असतात किंवा इंडिव्हिज्युअल गेम असतात, ते त्यामध्ये लवकरात लवकर सक्सेसफुल होण्याचं प्रमाण वाढतं. हे आम्हाला दिसून आलं. आणि पॅरेंट्सनी पण येऊन फीडबॅक दिला की सर, स्पोर्ट्स नर्सरी मिनी ॲथलेटिक्समुळे त्यांनी शाळेतल्या स्पोर्ट डे मध्ये तो 2-4 स्पर्धांमध्ये जिंकला. म्हणजे एका स्पोर्ट्समध्ये, म्हणजे आपण त्याला शिकवलं फुटबॉल, की तो जर शाळेमध्ये रेसची जर कॉम्पिटिशन लागली तर पळणारच आहे, तो जिंकणारच आहे. आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. काय खूप वेळेला विद्यार्थी प्री स्कूल असेल किंवा प्रायमरी सेक्शनच्या ज्या स्पर्धा शाळांमधनं होतात, ते तिथल्या ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होत नाही. त्यांना पॅरेंट्स, पालकांना किंवा टीचरांना त्यांना पुश करावं लागतं की तू खेळ, ये, हारणं जिंकल्यानंतर होईल पण तू खेळ. पण हेच जर स्पोर्ट्स नर्सरी मिनी ॲथलेटिक्स एखाद्या विद्यार्थ्याने केलं असेल तर तो त्याला असं होतं की कधी स्पर्धा होते, मला खेळायचंय, मला सगळंच खेळायचं, असं त्याचं होतं. खरंच ट्रू. म्हणजे तुम्ही आता जे 5 कंपोनेंट सांगितलेत ह्याचे, त्यातली जी फ्लेक्झिबिलिटी आहे, बघा ना, बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची जी अंघोळ सुरू होते, आई किंवा ज्या अंघोळ घालणाऱ्या मावशी आहेत तर त्याच्याकडनं ते सगळं करून घेतात. सो इट इज ऑल अबाउट फ्लेक्झिबिलिटी. आणि खरंच मी सांगते, मला असं वाटतं की लहान मुलांमध्ये ती लवचिकता असते, पण आपण जर त्याला ते कंटिन्यू नाही केलं तर ती लवचिकता, म्हणजे काय, त्याचं ते गोठून जाऊ शकते. आणि खरंच 2 वर्षापासून जर ह्यांचे स्पोर्ट्स सुरू झाले तर ती लवचिकता ॲज इट इज राहून खरंच त्यांच्या भविष्यासाठी या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. बघा ना, म्हणजे आपलीच जीवनशैली जी आहे ती किती, म्हणजे तुम्ही तरी स्पोर्ट्स खेळता त्याच्यामुळे तुमची चांगली आहे, पण जर मी म्हटलं तर ऑफिस, काम, खाण्यापिण्याच्या सवयी, वेळा, ह्या सगळ्या खूप विचित्र झालेल्या आहेत. आणि ह्या सगळ्यांमुळे इनडायरेक्टली शरीरावरती परिणाम होतोच. मी तुम्हाला सांगते, माझा नवरा नेहमी एक गोष्ट काय सांगतो मला, की आत्तापासून आपण मुलांना फक्त स्पोर्ट्सच्या दिशेने का ठेवू, कारण की भविष्यात जाऊन जर ते हेल्थ कॉन्शियस असतील तर ते काही चुकीच्या गोष्टी खाणार नाहीत. बरोबर. ते चुकीच्या गोष्टी काही करणार नाहीत. म्हणजे प्रत्येक गोष्ट करायच्या आधी विचारेल, अरे माझा खेळ आहे, खेळासाठी हे चांगलं नाहीये, म्हणजे मी जर खाल्लं तर माझं वजन वाढेल. म्हणजे आता प्रत्येक गोष्टीला काही स्पोर्ट्सला वजनाचे क्रायटेरिया असतात. सो नाही, मला माझं एवढंच वजन मेंटेन ठेवायचं आहे. सो हे मला वाटते की सगळ्याच पालकांनी त्यांच्या मुलांच्या बाबतीत करणं खूप महत्वाचं आहे, कारण की जग बदलत चाललेलं आहे. चुकीच्या गोष्टीला ची सवय लागायला
एक सेकंदही नाही लागत. पण तीच जर बरोबर करायची असेल तर त्याला कित्येक वर्ष जाऊ शकतात. सो त्याच्यामुळे आत्तापासून म्हणजे वयाच्या 2ऱ्या वर्षापासून जर पालकांनी मुलांवरती काही वर्ष जर हा एफर्ट्स घेतला, तुम्ही जसं म्हटलात की स्पोर्ट्स नर्सरी खेळणारा मुलगा थांबा मी सगळे खेळ खेळतो, असं व्हायला पाहिजे आणि हे आयुष्यभरासाठी व्हायला पाहिजे. सो खरंच मला तुमच्याशी बोलून इतके सारे इनपुट्स मिळालेले आहेत आणि नक्कीच जे श्रोते ऐकतायत हा आपला पॉडकास्ट त्यांना सुद्धा खूप इनपुट्स मिळालेले आहेत. सो म्हणजे आतापर्यंत आपण सगळं खेळ, स्पोर्ट्स, हेल्थ या बाबतीत बोललो, पण आपल्याकडनं एक पॉइंट मिसिंग आहे, तो म्हणजे काय तर न्यूट्रिशन, बरोबर, जे खूपच महत्वाचं आहे. आणि आत्ता म्हणजे लोक ज्या प्रकारे खाणं खात आहेत, सो न्यूट्रिशनकडे खूप कमी लक्ष दिलं जाते. आणि लहान मुलांच्या बाबतीत, लहान मुलं कशी असतात, आपण जे खातोय ते मी खाणार आहे. सो ह्याच्यात तुमचं काय ओपिनियन आहे, म्हणजे कसं तुम्ही सांगाल की कसं झालं पाहिजे? आता लहान मुलांचं कसं असतं, वयाची 2 वर्षापासून तुम्ही सांगताय, तर 10 वर्षापर्यंतचं एक शरीर घडत असतं, ज्या वेळेस त्यांना खूप जास्त न्यूट्रिशनलची गरज असते. म्हणजे प्रोटीन असेल, विटॅमिन असेल, कार्बोहायड्रेट, सगळ्याची प्रचंड प्रमाणात गरज असते. आणि त्याच काळामध्ये पालक खूप सारे चुकीच्या पद्धतीने त्यांना खाणं देतात. बेकरी प्रोडक्ट्स असेल, कोल्ड ड्रिंक्स असतील, ते खूप असं चिप्स वगैरे, आणि मुलं पण कार्टून बघताना जे काही ऍड लागतात ते डिमांड करतात आणि पालक ते सप्लाय करत राहतात. मग तुम्ही कितीही चांगल्या स्पोर्ट्स अकॅडमीला पाठवलं आणि चांगल्या प्रकारचं त्यांना जर खाणं नाही मिळालं तर तुम्हाला तो रिझल्ट कधी येणारच नाही. आणि ते खाणं खाल्ल्यामुळं खूप लहान वयामध्येच हार्ट अटॅक येणं, म्हणजे इतके शरीरावर विपरीत परिणाम होतात आणि पालकांना ते कळत पण नाही. आणि खूप एक्स्ट्रीम लेवलला गेलं की मग ते पालकांना जाणवतं आणि मग डायरेक्ट ते प्रोडक्ट्सच बॅन, मग हे खायचंच नाही. मग त्यावेळेस ते मूल इतकं क्रँकी होतं, म्हणजे तुम्ही आधी दिलत ना मला, मग आता डायरेक्ट बॅन करतात. मी तुम्हाला सांगते, म्हणजे आता काही दिवसांपूर्वी मी एका ठिकाणी गेलेले, तर 2 लहान मुलं, म्हणजे एक साधारण 3-4 वर्षाचा असेल आणि एक 7-8 वर्षाची मुलगी, दोघं मिळून एवढा मोठा कोकचा ग्लास पित होते. आणि मी ते बघून मी विचार केला, बापरे, की आपण म्हणतो की आपण सोडा नाही प्यायला पाहिजे, आपल्या आतड्यांवरती परिणाम होतो, या लहान मुलांचे तर किती नाजूक असतात आणि एवढ्या लहान वयात कसं करू शकतात. सो ही तर एक इन्सिडेंट झाला. अजून एक मला तुम्हाला विचारायचं आहे की पालकांचं, काही पालक तर इतके पर्टिक्युलर असतात की ही वेळ आहे, हे असं असं आहे, आता खेळून झाले तर लगेच खायला बस, किंवा खेळायला जायच्या आधी तुझी वेळ आहे ना खायची, मग तू खाल्लंच पाहिजे, मगच गेलं पाहिजे. पण मग ह्यात कसं सांगाल तुम्ही? आता मी स्वतः माझ्या अकॅडमीमध्ये बघतो पालक, काही पालक म्हणजे तो मुलाची बॅच 5ची आहे तर ते 4:30-5:45लाच त्याला खायला घालतात. त्यांनी नाही खाल्लं तर ते तिथं डबा घेऊन येतात, सरांकडे घाबरतात, सर बघतील ना, हा तू आता खा, म्हणजे खाऊन लगेच त्याला तिथं पाठवतात. आणि संपलं की परत त्यांचं दुसरं मील तयारच असतं, की जेणेकरून नाही का, आमचं ऐकत नाही घरात तर तुमचं ऐकतो म्हणून लगेच खाऊ घाला त्याला. तर काही वेळा त्या पालकांनी पाळल्याच पाहिजेत आणि त्यांना ते पटवून द्या की बाबा तू हे खाल्लंस तर तुझी ही एवढी एनर्जी येईल, तुझं इतकी छान डेव्हलपमेंट होईल. जर मुलांना पटवून दिलं, सांगितलं, तर ते व्यवस्थित खातात. बरोबर. हे खायच्यात आणि खेळामध्ये किती गॅप असणं महत्वाचं आहे? आता तुम्ही काय खाताय त्याच्यावरती डिपेंड्स करतं. जर तुम्ही प्रोटीन्स वगैरे घेतात तर हे आफ्टर मील, म्हणजे आफ्टर वर्कआउट झालं पाहिजे तुमचं. प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे खाणं असतात. म्हणजे एखादा टास्क करायचा, एखादा खेळ खेळायचा आहे, त्याच्या अगोदर आपल्याला कार्बोहायड्रेट्स घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला एनर्जी लेवल त्यातनं मिळाली पाहिजे. आणि मग झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीन्स आणि विटॅमिन्स काम करतात, जे वर्कआउट झाल्यानंतर लगेचच नाही, बट अर्धा-1 तासांनी खाल्लं पाहिजे. आणि वर्कआउटच्या अगोदर पण अर्धा-1 तास जास्त पोट भरून नाही खाल्लं पाहिजे. लिक्विड फॉर्मॅटमध्ये थोडंफार चालू शकतं लगेचच, बट असं जेवणाच्या रूपामध्ये लगेच नाही घेतलं पाहिजे. पण हे खरंच गॅप ठेवणं खूप महत्वाचं आहे. मी स्वतः स्विमिंग खेळते गेले कित्येक वर्ष, म्हणजे माझ्या आयुष्यातले 25 वर्ष मी स्विमिंग खेळते. ग्रेट. आणि मी एक इन्सिडेंट पाहिलेला होता. एक मुलगी वडापाव खाऊन पोहायला उतरली. उतरल्यानंतर काही वेळानंतर तिचा श्वास लागला आणि ती उलटी तिला होणार होती, तर ते सगळं चोक झालं आणि ती पाण्यातच पूर्ण अशी निळी पडल्यासारखी झाली. बाहेर काढलं तिला, पंपिंग केलं, म्हणजे CPR दिलं आणि त्याच्यानंतर तिने वॉमिट केलं. सो सगळा तो वडापाव, पाव, सगळं ते म्हणजे तिने त्याची उलटी केली. सो
ह्यावेळीच मी ते म्हणजे मी छोटी होते तेव्हा, पण हे बघून मला असं झालं की जर तुम्ही खाऊन लगेच उतरताय तर हेच होणार आहे. म्हणजे कुठलाही स्पोर्ट्स खेळताना खाल्लंय आणि लगेच व्यायाम करायला गेलेला आहात तर हे अगदी चुकीचं आहे. आणि इवन हल्ली अशी बऱ्याच प्रकारची पेय बाजारात आलेली आहेत की ते म्हणजे स्टिंग, बरोबर, की खूप मोठ्या प्रमाणात पिलं जातं, मुलांना ते रंग छान दिसतो, पण किती ते चांगलं आहे आणि काय वाईट आहे, खूप डेंजरस आहे आपल्या बॉडीसाठी. सगळेच कोल्ड ड्रिंक्स एकच ते नाही पण सगळेच प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स आहे. कारण असं आता उन्हाळा जवळ आलाय तर त्याचा इतका सेल होतो आणि जे पितात ते त्यांना पण कळत नाही ते किती डेंजरस आहे. त्याच्यावरती लिहिलेलं आहे, स्टिंग वरती स्पेशली लिहिलेलं आहे की ते लहान मुलांसाठी नाहीये, तरी लहान मुलं ते पितात. बरोबर, अवेलेबल होतं इझिली मार्केटमध्ये, कमी पैशामध्ये असल्यामुळे ते कोणीही घेतं आणि पितं, बट ते खूप हेल्थसाठी हार्मफुल आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कोल्ड ड्रिंक्स अक्षरशः बॅन करा. बरोबर, त्याच्याऐवजी आपले देशी पेय जे आहेत, लिंबू पाणी आहे, नारळ पाणी आहे, ते पिलं पाहिजे सर्वांनी. बरोबर, अगदीच बरोबर. नाही, खरंच तुम्ही सांगितलेले सगळेच इनपुट्स मला असं वाटतं की पालक पाळतील आणि मुलांच्या हेल्थकडे, न्यूट्रिशनकडे लक्ष देतील आणि आत्तापासूनच योग्य वय निवडून, म्हणजे मूल 4 वर्षाचं असेल तरी काही वेळ गेलेली नाही आहे, अजूनही वेळ आहे की ज्याच्यावरती आत्तापासून काम व्हायला सुरुवात होऊच शकते. 7-8 वर्षाचे असेपर्यंत ते करू शकतात. सो त्याच्यामुळे जे काही तुमचं मूल आहे, ज्या वयाचं आहे, तर मी पालकांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही आजपासूनच निर्णय घ्या की त्यांचं काहीतरी खेळ सुरू करायचा आहे. कशासोबत, तर त्यांच्या खाण्याच्या गोष्टी बघून त्याचंही ते इम्पॉर्टंट आहे, कारण की जर स्पोर्ट खेळायचा तर तेवढी ताकद पाहिजे शरीरामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की पालक पाळतील, करतील. तर थँक्यू सो मच. मला तुमच्याशी गप्पा मारून खरंच खूप गोष्टी कळल्या आणि ह्या खरंच खूप सगळ्याच मुलांना, पालकांना बेनिफिशियल असणार आहे. सो थँक्यू. तर आज नितीन शेटे सर, की ज्यांना गेले ते स्वतः 25-26 वर्ष त्याच्याहून जास्त स्वतः कराटे खेळतात, बरेच आत्तापर्यंत 1.5 लाखपेक्षा मुलींना, महिलांना त्यांनी स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलेलं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टींचं ज्ञान असलेला असे ते नितीन शेटे सर, ज्यांनी आपल्याला आज खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे 2 ते 6 वर्षापर्यंत किंवा त्याच्या पुढे सुद्धा हा सगळा प्रवास तुम्ही मुलांसोबत स्पोर्ट्स रिलेटेड कसा करू शकता, कधीपासून सुरू करू शकता. तर मी सगळ्यांना एवढीच विनंती करेल की हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही नक्की हे फॉलो कराल. थँक्यू सो मच.